अमरावती शहरातील करोडो रुपयांच्या वादग्रस्त जागेवरून राजकीय वाद चिघळला आहे। उद्योजक नितीन हिरुळकर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे। न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना आणि स्पष्ट स्टे आदेश असतानाही अमरावती महानगरपालिकेने या जागेवर बांधकाम परवानगी कशी दिली असा थेट सवाल हिरुळकर यांनी उपस्थित केला आहे। शंकरनगर परिसरात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यालय बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा दावा करत या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार का असा सवालही त्यांनी केला आहे। ही जागा मूळ मालक विजय मामर्डे यांच्या नावावर असून प्रकरण न्यायालयात असताना रवी राणा यांच्या नावाने नव्हे तर आशिष मालू यांच्या नावावर प्रॉपर्टी घेण्यात आल्याचा आरोपही हिरुळकर यांनी केला आहे। या प्रकरणी आपल्याला धमक्या मिळत असल्याचा दावा करत माझ्या जीवाला काही धोका झाला तर त्यास आमदार रवी राणा जबाबदार असतील असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे। राजापेठ पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्त राकेश ओला हे दक्ष अधिकारी असल्याने न्याय कारवाईची अपेक्षा असल्याचे नितीन हिरुळकर यांनी स्पष्ट केले आहे। मी नितीन रमेश हिरुळकर, नरहरी नगर अमरावती येथे राहतो। शंकरनगर स्थित 13,000 स्क्वेअर फीट एक प्लॉट आहे, ज्याचा जो न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे व त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाचा स्टे झालेला आहे। त्यांनी सरळ सांगितले तिराईत माणसाची कुठल्या हे नाही करता येणार म्हणून। असे असताना सुद्धा अमरावतीचे बडनेराचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी तिथे एक इमारत उभी केलेली आहे। ती इमारत महानगरपालिकेची कुठली त्यामध्ये परवानगी देण्यात आलेली नाही आहे, त्याला हे नाही झालं म्हणून ते आम्ही लोकशाही दिनामध्ये सौम्या शर्मा ज्या मॅडम आहे अमरावतीच्या आयुक्त मनपाच्या, त्यांच्या ते लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते इमारत पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते। संबंधित अधिकारी तिथे गेल्यानंतर तिथे कोणीच सापडत नाही म्हणून त्यांनी ती नोटीस त्या बिल्डिंगवर लावली होती। या गोष्टी जेव्हा रवी राणा यांच्या लक्षात आल्या तेव्हा त्यांनी 18/11/2025 रोजी अमरावतीचे वृत्तपत्र दैनिक प्रतिदिनमध्ये अशी बातमी प्रकाशित केली की या इमारतीमध्ये युवा स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीचे कार्यालय होणार आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करणार आहे। तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण त्याला उपस्थित राहणार आहे, अशी त्यांनी 18 तारखेला ती बातमी प्रकाशित केली। हे बघितल्यानंतर माझे तर म्हणजे पूर्ण हेच झाले। मी म्हटलं की मी न्यायप्रणालीने चाललो, न्यायालयाचा जेव्हा स्टे आहे एवढं सगळं असताना हे असं कसं काय असू शकतात? म्हणजेच अमरावतीमध्ये चाललं आहे का तालिबानी कारभार चालू आहे का अमरावतीमध्ये, की जिसकी लाठी उसकी बस? आम्ही सामान्य नागरिकांनी कसं करायचं, आम्ही काय करायचं, आम्ही कुठे जायचं न्याय मागायसाठी? हा मला प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मी आज इथे पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली व माझे सगळं म्हणजे मी लीगल डॉक्युमेंट सहित आपल्यासमोर सगळं जे आहे ते मांडलेलं आहे। तसंच मला त्यावेळेला पोलिसांच्या थ्रू काही पोलीस अधिकारी होते, त्यांची मला फोन यायचे, मला म्हणायचे की तुम्ही या भाऊसोबत बसा, रवी भाऊ तुम्हाला ते सेटलमेंट करून देईल। हे मला करायचं नाही आहे, मला जे आहे ते न्यायप्रणाली जे होईल ते मला चालेल, मी कोणाशी सेटलमेंट करणार नाही, मला कोणाचे पैसे नाही पाहिजे, मी कुठल्याही पोलीस प्रशासनाच्या दबावाला बळी नाही पडणार आहे किंवा मला राजकीय दबाव तंत्राच्या याच्यामध्ये कोणी काही हे करायचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला बळी पडणार नाही आहे। माझ्या जीवाला कमी जास्त झाला, माझ्या परिवाराच्या जीवाला कमी जास्त झाला, राजेश तलरेच्या किंवा त्याच्या जीवाला परिसर झालं तर त्याला संपूर्णपणे बडनेराचे आमदार रवी राणा हे जबाबदार राहील, असा मी लेखी तक्रार पण तिथे सीपी ऑफिसला पण दिलेली आहे, राजापेठ पोलीस स्टेशनला पण दिली आहे। पण माझ्या 10 रिपोर्ट पोलीस स्टेशन किंवा सीपी ऑफिसला आहे, त्याच्यावर आजपर्यंत कुठल्याही कारवाई झालेल्या नाही आहे। मला कळत नाही आहे की हे जनप्रतिनिधी हे लोकसेवक आहे की लोक भक्षक झालेले आहे, आता हे मला कळत नाही आहे। त्यामुळे मी संभ्रमात आहे मित्रांनो, मला न्याय प्रणालीने आणि आपल्या माध्यमातून न्याय पाहिजे। धन्यवाद।